मिक्स होईल त्यासाठी आपल्याला बारीक करावी लागेल मेथी. तर ह्याला मी कट करून घेते. चला तर मग मित्र हो, मी बारीक बारीक कापून घेतलेली आहे मेथीची भाजी. त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता करून घेतलेले मसाले. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे थोडीशी साखर, थोडंसं लाल तिखट, हळद, थोडेसे जिरे, थोडासा ओवा आणि बारीक कुटून घेतलेली हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू आणि साखर आणि हे थोडंसं दही, 3 चमचे दही आहे, टीस्पून आणि थोडीशी कसुरी मेथी. त्याच्यामध्ये आपण एक मोठी वाटी गव्हाचं पीठ, त्याच्याच पाववाटी हे बेसन पीठ, हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये टाकून घेते. त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे तेल घेतल्यानंतर हे जे मसाले आहेत हे सर्व मसाले मी याच्यामध्ये टाकून घेते. सगळे मसाले याच्यामध्ये जाणार. जे पीठ आहे सगळे मसाले आपले टाकणं झालेले आहेत आणि हे पीठ आता मी एकजीव करून घेते. जेवढं याच्यामध्ये पाणी आहे, मेथीमध्ये सुटलेलं पाणी आहे, ते सगळं पीठ शोषून घेतं. भरून लागलं तर थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, जास्त पाणी नाही टाकायचं. जे पीठ सुलतात ना तर आपल्या चपात्यासारखंच सुरायचं आहे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. चला तर मग मी पीठ सुलून घेते.